म्हणजे बिर्याणी अशी झाली की तुझं कुठे प्रोग्राममध्ये जर बनवशील ना तर मोस्टली तर सगळे बोलतील की हॉटेलमधून ऑर्डर अशी टेस्ट आली, हॉटेल टेस्ट आली. मिशन सक्सेसफुल. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आधी तर सर्व भावांना आणि बहिणींना माझ्याकडून भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व भावांनी बहिणींसाठी छान छान गिफ्ट घ्या आणि बहिणींनी भावांसाठी छान छान जेवण करा, जसं मी केलेलं आहे माझ्या बंधूसाठी. तर आज फर्स्ट टाइम एव्हर मी बनवलेली आहे मटन बिर्याणी, जी मी कधीच केलेली नव्हती. तर चला मी तुम्हाला दाखवते. तसं तर बनवून झालेलं आहे, सकाळी लवकर उठून मी अगोदर सगळं करून घेतलं. तर रेसिपी तर नाही दाखवता येणार, पण मी आता सध्या ना मी अशा पद्धतीने मटन बिर्याणी केलेली आहे. हे मटन आहे पीसेस. आणि मी आता याला ना ते कोळशाचं स्मोक देते, ते मी दाखवते तुम्हाला. बघा, कोळसा मी गरम करत ठेवलेला आहे इथे असा. आणि याच्यामध्ये तूप, घी, तेल काही टाकू शकता. पण खरं सांगू, मला बिलकुल आयडिया नाहीये बिर्याणी कशी बनली, कारण की मी फर्स्ट टाइम बनवली आहे. पण मी बघा हे अशा पद्धतीने तूप टाकलेलं आहे. आणि हा बघा कोळशाचा स्मोक येतोय, याला झाकून ठेवते म्हणजे त्याला तो एक फ्लेवर येईल. त्याची बिर्याणी मी फर्स्ट टाइम बनवली आहे. आणि पिंटू माझा भाऊ आहे जो फर्स्ट टाइम ती टेस्ट करणार आहे. त्याने आधी कधी खाल्ली आहे की नाही मला आयडिया नाहीये, पण मी खाल्ली सुद्धा नाहीये आणि बनवली सुद्धा नव्हती. तर आपण बघूया. त्याच्या जोडीला अजून काही 2-4 प्रकार केलेले आहेत. तर तो आल्यानंतर मी जेव्हा ताट वाढेल तेव्हाच तुम्हाला दाखवते. आणि बिर्याणीचं एक साईड इफेक्ट असं असतं की भांडी ही एवढी निघतात आणि तेवढी घासावी लागतात. तर चला, तो आला की मग तुम्हाला मी भेटवते. माझा बंधू आलेला आहे. वेलकम वेलकम. कसा आहेस तू? ठीक आहे. तू कशी आहेस? कसा आलास तू? ऑन वे बाईकने. खूप थकून आलाय तो. ऍक्च्युली ऊन भरपूर आहे आता. आधी त्याला पाणी देते. यश, टीव्हीचा आवाज कमी कर. घ्यावे. थँक्यू. साधा चालेल ना? थंड देऊ? ऊन भरपूर आहे ना. नाही लागली का? यासाठी प्रशांतची मिठाई आहे आणि भाऊजींसाठी गुलाबजामुन आहे. वेगवेगळ्या दुकानातून वेगवेगळ्या घेऊन आलाय. वेगवेगळी चॉईस आहे, त्या हिशोबाने वेगवेगळे आयटम आणलेले. अच्छा, यशची फेवरेट काय काजू कतरी आहे प्रशांतची, त्याला आवडते म्हणून. बघा कसा बसलाय अवतारलेला. बिझी आहे तो. तुला माहिती आहे का तुझ्यासाठी मी आज काय जेवणात बनवलेलं आहे स्पेशल? अंदाज लावू शकतो. काय? मटन फ्राय. मटन फ्राय, कारण की तुला दिसलं त्याला दिसलं. मी आज बनवलेलं आहे. नाही, याचं रिॲक्शन घेऊया. मटन बिर्याणी. भीती वाटायला तू खाल्ली आहेस कधी? नाही ना, पहिल्यांदा ना. आणि मी बनवली पण पहिल्यांदा आहे. चिकन बिर्याणी आतापर्यंत, मटन बिर्याणी पहिल्यांदा. नाही ना. चल ट्राय करूया. तुझ्यासाठी स्पेशल बनवली आहे मी. वाढू? काय झालं? हा, ते सांगता येत नाही. ते सांगता येत नाही, तू तुझ्या रिस्कवर. मला थांब जरा, मला दाखवते सगळ्यांना मी काय बनवलं आहे ते. हे बघा, मी बनवलेली आहे मटन बिर्याणी. आणि त्याच्यानंतर चाप फ्राय केलेले आहेत. हे चिकन फ्राय केलेलं आहे, डीप फ्राय केलंय. अंडा बॉईल केलेला आहे, कांदा लिंबू थम्स ना. प्रत्येक वेळेस तुम्ही बघितले धनींनी बिर्याणी टेस्ट करून सांगितलेली आहे. तर आज पिंटू सांगणार आहे कशी झाली आहे आणि जेन्युअन त्याचं जे रिव्ह्यू आहे ते देणार आहे. आणि हा काय करतोय? हा स्मोकी आहे ना, स्मोक येतोय. चांगलीच असेल. बस सांग जरा सगळ्यांना. चांगला वाटला. ओके, थँक्यू थँक्यू. आता टेस्ट करून हो स्टार्ट करू. येस. स्मोक टाकल्यामुळे खूप मस्त, खूप छान झाली. टेस्ट आहे व्यवस्थित, एक नंबर. खरोखर रिअली. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. म्हणजे मी फर्स्ट टाइम, मी तुम्हाला रेसिपी दाखवली नव्हती, रेसिपी सुद्धा. तर जर आता त्याला तर आवडली आहे. जर तुम्हाला रेसिपी काय आहे बघायची असेल तर मला कमेंट करा, मी नक्की दाखवेल. आणि मी खूप इझी पद्धतीने बिर्याणी बनवते, ते मी तुमच्याशी शेअर करेल. हां
खरं पिंटू चांगली झाली चांगली झाली आहे ना. हा मटण बघ ना शिजलंय का व्यवस्थित. हा यातलं बिर्याणी मधलं. हा हा ओके. हे आलं ना त्याला म्हणजे असं एकदम हॉटेल स्टाईल चारकोल बरोबर. यशू तुला पण वाढू. माझ्या भावाने माझी काहीतरी तारीफ केली मी तुम्हाला ऐकवते. हा काय काय म्हणजे बिर्याणी अशी झाली की तुझं कुठे प्रोग्राम मध्ये जर म्हणून ना तर मोस्टली तर सगळे बोलतील की हॉटेलमधून ऑर्डर अशी टेस्ट आली हॉटेल टेस्ट आली. मिशन सक्सेसफुल. आय एम हॅपी. ज्याच्यासाठी मी केली त्याला आवडली आहे आणि खरोखर सांगते ऑनेस्टली फर्स्ट टाइम केलेली आहे मी पण आवडली त्याला. आता यशला पण जेवायला वाटते मी. धनी बाहेर गेले आहेत थोड्या कामाने तर त्यांना उशीर लागू शकतो आणि पिंटूला पण थोडं काम आहे त्याला पण घाई आहे त्याच्यामुळे मग फटाफटच. आमचे धनी पण पधारलेले आहेत. या सध्या जास्त बिझी असतात म्हणून जास्त वेळ देत नाहीत आणि जास्त ब्लॉग मध्ये पण येत नाहीत. पिंटू आलाय. मी येऊ ना येऊ ब्लॉग मध्ये तुझे ब्लॉग हिट आहेत. ओ माय गॉड थँक्यू सो मच. जेवण खूप झालेलं बिर्याणी खूप छान होती. हो पोट फुल झालं मला. तीनदा बोलू नये पण तीनदा भात घेतलाय. यावेळेस मला गिफ्ट भेटलेला आहे आणि जोडीला पैसेही मी तुम्हाला दाखवते काय आहे. हे ठेवते ते आणि हे माझ्याकडून थँक्यू. हॅपी भाऊबीज. हॅपी भाऊबीज. तर आपण ड्रेस बघूया कसा आहे तो. हो हो वाव नाईस. खरोखर छान आहे सुंदर आहे. तिथं जरा हाच ठीक वाटला बाकी तुला चेंज करायचं तर चेंज करून घे. डाग नको लावू हे नाही घालणार. तुला वाईट नाही पाहिजे होतं ना. हो सुंदर आहे ड्रेस छान आवडला मला. घातल्यानंतर बघू आपण. पिंटूची इच्छा आहे की मी त्याला हा ड्रेस घालून दाखवावा कसा वाटतो तर मी ट्राय करते आणि तुम्हाला पण दाखवते. असा आहे कसा वाटला. आवडला छान सुंदर आवडला आहे मला पण. म्हणजे रिटर्न करायची गरज नाही. जे तू आणलं जसं तू आणले ते गिफ्ट मी तसंच ठेवणार आहे. हे बदलणार नाही. अरे पण जसं नाही छान आहे पण मला आवडलं ना चांगलं आहे वापरू शकते. चांगला कलर पण छान आहे म्हणून पोचलास ते फोन कर. बाय 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 बाय. हळू जा. हॅपी दिवाळी. पिंटू पण आता गेला आहे आणि संध्याकाळी आम्हाला पण रेखाताईंकडे जायचं आहे. धनींची भाऊबीज आहे त्यासाठी. तर ऍक्च्युली ना भाऊबीज ही थर्सडेला म्हणजे गुरुवारी आली होती पण आम्ही सेलिब्रेट हे फ्रायडेला करतो कारण की आम्ही गुरुवारी खात नाही कोणी नॉनव्हेज. तर आता झालं आहे आवरून सगळं तर मी पण थोडंसं रिलॅक्स करते थोडं रेस्ट करते चेंज करते कारण की पुन्हा मग थोड्या वेळाने उठून तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. माझी तयारी झाली आहे आता निघू शकतो. झालं चला मी पण रेडी. आय एम रेडी. बघा दोघं जण तयारी करत नाहीयेत. माझी तयारी झालेली आहे. चल जो पहिला उतरेल त्याला 1000 रुपये. जो पहिला उतरेल त्याला 1000 रुपये. उतरून दाखवा बिना कपड्याची ठाण्याला आमची तयारी झाली आहे. आम्ही आता निघतो. आम्ही चाललो आहोत रेखाताईंकडे. आज भाऊबीज आहे धनींची तर अगोदर तर जायचं आहे
पुढे काहीतरी शॉपिंग करूया, रेखासाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. हा बरोबर, गिफ्ट घेण्यासाठी म्हणून उशीर झालाय. आणि आम्ही आता दोघं एकत्र निघतो, याचा अर्थ कोणी कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये. वाचलो. मी जिंकलेली आहे, आम्हाला मी जिंकलो, खेळायचं मी आहे. जिंकलो. वा, 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 वा. आधी तर यश गेलाय, तसं तर आपल्याला यशला द्यावे लागतील पैसे. क्लाउड्स कसे झालेत, म्हणजे प्रत्येक व्लॉग मध्ये ढग दाखवते मी, कारण की मला स्वतःला बघायला आवडतात ते. नौपाड्याला किती छान लाइटिंग केलेली आहे बघा. इथे आपण काहीतरी गिफ्ट बघूया. छान रणवीर याचे शो आहे, तो त्या शो मध्ये त्याच्या याच्यात ठेवले त्यांनी. हा सेम आहे. साऊंड किती छान, असं मेडिटेशनल साऊंड आहे. मेडिटेशन सर. प्रॅक्टिस करायला लागेल त्याच्यासाठी, पण खरोखर छान आहे. त्यांना बरोबर वाजवता येतं, मला येत नाहीये. तुम्हाला पण आहे ना, असे हात तुम्ही असे स्ट्रेट करा. हां हां. आणि एक असे टच मारा. हां, आणि बरोबर, खूप छान आहे. याचं साऊंड खूप छान आहे आणि एक व्हायब्रेशन आहे, ऍक्च्युली हाताला फील हो होत आहे. ते होतात ना मॅम, म्हणून ते घेतात मेडिटेशन येते, रिलॅक्स करतात ते. बरोबर. काय प्राइस याची? ही 1575 आहे. ओके. इथे खूप छान छान आहेत हा, म्हणजे असं गिफ्ट हाऊस वस्तू खूप छान आहे, मस्त. बरेच दुकानं फिरल्यानंतर धनींना हा कप सेट आवडला आहे. जर तुम्हाला कोणताही गिफ्ट घ्यायचं असेल, जस्ट गिफ्ट मध्ये या. नौपाडा रोडला आहे. हो. माणसं पण चांगले, गिफ्ट पण आणि एकदम हो छान छान आहे. तर गिफ्ट पण खूप चांगले आहेत. तिथे बघितले आम्ही, 2-3 दुकानं फिरलो, पण आम्हाला इथे आवडले. तर आता इथूनच घेऊया, म्हणजे त्यांना यूज पण होईल, ती गोष्ट आहे. हा दिवा आहे, छान आहे. बघूया. नाही, हे बघा. हा. दिवा आहे, किती सुंदर आहे. काय प्राइस आहे बघू. 450, पण बरोबर खूप छान वाटतं. या शॉपमध्ये ना भरपूर अशी व्हरायटी दिसली आहे मला. भाऊबीजे निमित्त खूप छान काय तयारी केली आहे. कोणी काढली रांगोळी पूजा? अरे वा. स्वीट्स आणल्या बहिणीसाठी. आता भावीस करून घ्या. वाढ बघता ते केव्हापासून बहीण वाढ बघता. मम्मी आया त्योहार का फिर मुहूर्त वही, मेरे आंगन में खुशियाँ भी भरने लगी. आया त्योहार का फिर मुहूर्त वही, आज दीप विजय की जलाओ सभी. मेरा मन झूम झूम के गाए यही, मेरा मन झूम झूम के गाए यही. मेरे राम पधारे जगत में अभी, अपनों को अपनों से जोड़े मीठी रस कसी घोले. देखो आई रे दिवाली, देखो आई रे फिर से आई, देखो आई रे दिवाली. मध्ये काय काय आहे? हे खेकडा चिल्ली आहे. हं. हे मटणाचा रस्सा आहे. चिकन, गावठी चिकनचा सुक्का बनवलाय आणि तंगडी कबाब आहे.
आणि भाकरी भाकरी. आणि खा एन्जॉय करा आता. कोशिंबीर नाही दिलं ओ शीट कोशिंबीर नाही दिली. दे जा लवकर. हा पुढचा. तर आता रात्रीचे 1 वाजले आहेत. आम्ही आता घरी आलोयत आणि आजचा भाऊबीजेचा दिवस हा खूप छान गेलेला आहे. माझी भाऊबीज झाली, धनींचीही झाली आहे. तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.